आज दुसरा दिवस. काल झूमधून आले सगळे प्राणी आणि मस्त दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन दुसऱ्या ठिकाणी निघालो. तर आज इब्रा साईडला आम्ही चाललेलो नक्कल फोर्टला. तिकडे बरेच सारे पॉईंट होते, ते एक्सप्लोर करायचे होते. पहिले आलो नक्कल फोर्टला. आजूबाजूचा परिसर तुम्हाला खूप छान क्लीन सुंदर दिसेल. इथे असंच आहे, ज्या हिस्टॉरिकल प्लेस त्यांच्या आहेत, किल्ले वगैरे, त्याने एकदम मस्तपैकी त्यांना मेंटेन करून ठेवलं आहे की माणूस गेल्याच्या नंतर त्यांना बघूनच खुश होईल. इतिहास एवढा असेल नसेल पण तरी देखील त्याच्यावरती पैसा ते लोक खूप लावतात. बरं, तर इथला जो समोर व्यक्ती होता ना, जो आतमध्ये तिकीट वगैरे देतो, तो चांगला नव्हता. त्याची बोलण्याची पद्धत चांगली नव्हती माणसांबरोबर. आम्ही त्याला म्हटलं की तू एकदा निजवाला येऊन बघ, निजवाच्या तिथल्या उमानी माणसांजवळ बोलून बघ, तुला कसं वाटेल. ह्या पोर्टचं आहे ना, एवढं काही त्याला रेटिंग चांगली नाही दिलेली. पण ठीक आहे, आम्ही तिथे फोटो वगैरे काढलो आणि इथं आलो. ही छोटी वादी आहे नक्कलला, ज्याच्यात एवढं काही पाणी नाही, पण तुम्हाला पाणी इतकं सुंदर स्वच्छ दिसेल. त्यात तुम्हाला पाय आतमध्ये काही कुठली गोष्ट हरवली ना, कानातली नाकातली, ते तुम्हाला सहजरित्या दिसेल. इथं आम्ही पाय टाकून बसलो पाण्यात, कारण मासे मस्तपैकी पायला खात होते. म्हणजे एक प्रकारे आम्ही स्पा करत होतो इथे. आणि बरेचसे फॉरेनर येऊन ह्या पाण्यात बसलेले, कारण ते पण या स्पाचा आनंद घेत होते एक प्रकारचा. आणि इथं लहान छोटी मोठी मुलं बरीच होती आणि टुरिस्ट लोक पण इथं खूप येत होती. ओमानमध्ये पाणी असं पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे पाणी ही त्यांच्यासाठी एक मोठी गोष्ट असते. जिथे पाणी दिसलं तिथे जाऊन बसतात. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, मासे हा बघा दश बुडलंय का पाण्यामध्ये, झोपून देखील बुडलेले, म्हणजे पायांच्या टाचापुरती बसतील एवढ्याच पाणी तिथे होत्या. पण बरीचशी टुरिस्ट होती. मी काय ना, लगातार 4 दिवस सुट्ट्या, मग कुठं जाणार. ओमान देश इतकासा छोटासा, मग जागा कुठल्या ना कुठल्या घेतच होतं. बरं, थंडी असली तरी पण पाणी खूप गरम होतं, म्हणजे मुलांना आंघोळ करण्यासारखं. आम्ही निघालो. आता दुसरी टुरिस्ट लोक येत होती. गाड्यांना पार्किंगला जागा नव्हती. हे पाण्याचे पाट होते. इथून आम्ही निघालो. इथं पण आहेत बरं का ओमानमध्ये गरम पाण्याचे कुंड, जे रुस्ताकला आहे.